आणि मी विधानसभा निवडणुकीमध्ये 10 ते 12 कोटी रुपये खर्च करून निवडून आलो असं आमदार प्रकाश सोळंके म्हणाले। सोळंकेच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि निवडणूक आयोगाकडून 40 लाख रुपये खर्चाचीच मर्यादा असते, पण सोळंकेंनी 10 ते 12 कोटी रुपये खर्च केल्याची कबुली दिली आहे। त्यामुळे सोळंके अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली। तर निवडणूक आयोगाच्या नियमांच्या बाहेर खर्च केला असेल तर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे। उमेदवार निवडणुकीत उभा राहतात, आता ह्याला काही मोजमाप झालं नाही। कोणी येतं आणि उभा राहतं, कोणी येतं पैशाच्या मस्तीवरती निवडणुकीत उभा राहतं, अशी परिस्थिती झाली दुर्दैवाने। मागच्या निवडणुकीत एका उमेदवाराने 45 कोटी रुपये खर्च केले असं ऐकिवात आहे। म्हणजे लोक बोलतात ते मी सांगतोय, मला काय माहित नाही किती पैसे केले। एकाने 35 कोटी केले असं ऐकिवात आहे। मी आपला 10-12 कोटी पर्यंत मर्यादित राहिलो, पण निवडून आलो। म्हणजे खरं त्यांनी काय मत मांडलेलं आहे मला माहिती नाही, पण निवडणूक आयोगाचा जो नियम आहे त्या नियमाच्या पलीकडे जाऊन समजा त्यांनी तो खर्च केला असेल तर निवडणूक आयोगाने दखल घ्यावी। दरम्यान आमदार प्रकाश सोळंके यांनी या प्रकरणी आता स्पष्टीकरणही दिले। मी बोलत असताना चुकून कोटी बोललो, खर्च लाखांमध्ये केला असं सोळंकेंचं म्हणणं आहे। मी लाईट मूडमध्ये बोलत होतो, या इलेक्शनची परिस्थिती कशी आहे ती लोकांना समजून सांगत होतो। त्याच्यामध्ये ते लाईट मूडमध्ये गेलं आणि नंतर मी म्हणलं की बाबा हे कोटी चुकून आलं माझ्या तोंडात, ते लक्षामध्ये आहे असं तुम्ही म्हटलंय की भूमी पकडले। मला वाटत नाही आकडा चुकल्यामुळे कॉन्ट्रोवर्सी क्रिएट झालेली आहे। झाली असेल, कॉन्ट्रोवर्सी होणं साहजिक आहे। माझा आकडा चुकला पण ते मी लगेच मान्य केलं हे झाल्यानंतर। म्हणजे बाबा चुकून मी कोटी म्हणलं, ते लाखात आहे।